तील सर्वश्रेष्ठ त्रिरत्न बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न त्रिकाळातील या त्रिरत्नांना अत्यंत श्रद्धापूर्वक त्रिवार अभिवादन करतो। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आपणा सर्वांना अंजलीबद्ध वंदन करतो। मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण आर्य अष्टांगिक मार्गातील प्रज्ञेचे 2 अंग सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प याविषयी सविस्तर चर्चा केली आणि नुकताच जो कालचा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण शीलाचे अंग सम्यक आजीविका, सम्यक वाणी, सम्यक कम्मंतो, तर आज आपण या 3 पैकी सम्यक कर्मांत याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया। महासतिपट्ठण सुत्तामध्ये भगवंताची अमृतवाणी आहे की कतमोच भिक्खवे सम्मा कम्मंतो, पानातिपाता वेरमणी, अदिन्नदाना वेरमणी, कामे सुमिच्छाचारा वेरमणी, अयमुच्यते भिक्खवे सम्मा कम्मंतो। अर्थात मराठीमध्ये सम्यक कर्मांत काय आहे, तर आजीवन हिंसेपासून, हत्येपासून दूर राहणे, अहिंसक बनणे, आयुष्यभर कधीही आयुष्यात चोरी न करणे, चोरीपासून विरक्त राहणे, दूर राहणे आणि व्यभिचारापासून, कामवासनेपासून देखील दूर राहायचंय। हा सम्यक कर्मांत आहे आणि हा पुष्ट करण्यासाठी भगवंतांनी ब्रह्मजाल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की अहिंसक कसं व्हायचंय। दयापन्यो निहित दंडो, अर्थात जीवी हिंसा करण्याचा विचारही आला मनामध्ये तर आपल्याला आपली लाज वाटायला पाहिजे आणि त्या जीवांविषयी अत्यंत हृदयात करुणा उत्पन्न झाली पाहिजे। शस्त्रास्त्र तर सोडा, परंतु निहित दंडो, दंडा देखील आपण उचलता कामा नये। याच पद्धतीने चोरीपासून अलिप्त राहण्यासाठी कुशल कर्म हे आपणास वाढवायचे। अर्थातच दान कर्म सातत्याने आपल्याला करायला पाहिजे आणि व्यभिचारापासून दूर राहण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असेल, मोठी असेल, तिला मातेप्रमाणे वागणूक द्यायची आहे। आपल्या समवयस्क असेल, तिला आपली बहीण मानायचं आहे, बहिणीसारखं आपण तिला आदराने वागायचं आहे आणि आपल्यापेक्षा वयाने लहान असेल तर तिला आपली स्वतःची मुलगी म्हणून ट्रीट करायचं आहे, वागवायचं आहे, वागणूक द्यायची आणि अत्यंत शरीराला, मनाला, चित्ताला आणि चारित्र्याला शुद्ध ठेवायचं आहे। कारण पुढे चालून आपल्याला समाधीकडे वळायचं आहे आणि समाधीसाठी शुद्ध चारित्र्य असणं अत्यंत गरजेचं आहे। शील पुष्ट झालं तरच समाधी पुष्ट होईल, समाधी पुष्ट झाली तरच प्रज्ञा पुष्ट होऊन विमुक्ती होईल, निब्बाणाकडे आपण वाटचाल करू। तर येथेच थांबूया आपण। व्हिडिओ सर्वांना आवडला असेल आशा करतो। त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद। सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो। साधू साधू।